दादांचा अपघात की घात या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विलीनीकरणानंतर आम्ही एनडीएत जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता। दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटानं हा अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवार यांचा मोठा आरोप। आम्ही एनडीए बरोबर सत्तेत जाणार आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी, नाहीतर दुसरी की दादाच एनडीए मध्ये राहणार नाहीत आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा। दोन दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन कुठला तरी असावा, याच्या मागे असू शकतो असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। पायलटने दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं। कौटुंबिक अडचणींमुळे पायलटनं ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? रोहित पवारांना शंका। मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा। फुल भरलं होतं, आत अधिकचे टँक होते असं आमचं मत आहे आणि त्याच्यात परत जाण्यापेक्षा डायरेक्ट हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागले। पत्रकार परिषद घेऊन न्याय मिळणार असेल म्हणून रोहित पवार असं करत असतील। योग्य व्यासपीठावर शंका मांडल्या तर त्याचं निरसन होईल। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। त्यांना असं वाटतं की विमान अपघात कसा झाला याचं उत्तर हवंय। संपूर्ण चौकशी पारदर्शकपणे झाली पाहिजे। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रोहितची अस्वस्थता ही साहजिक आहे। दादा त्याचा काका होता, कारण का प्रत्येकाला उत्तर हवं आणि रोहित हा सातत्याने ही उत्तरं शोधतोय। इन्क्वायरी पारदर्शकपणे झालीच पाहिजे। 1100 डिग्री तापमानावर तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं। दादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स ठेवलेल्या जागेच्या केबल जळालेल्या नाहीत, कागद जळालेली नाहीत। तोच नियम ब्लॅक बॉक्सलाही लागू। रोहित पवार यांच्याकडून शंका व्यक्त। 1100 डिग्री सेल्सिअसला 1 तास जर हा आगीत पडला असेल, ते सुद्धा 1100 डिग्री सेल्सिअसला, तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो। पायलट लेगसी लेटजेट दोन्ही विमान अनधिकृतरित्या चालवत होता। विमानाचा रजिस्ट्रेशनही संशयास्पद। अमेरिकेतून जुनाट विमान आणलं होतं। रोहित पवार यांचा आरोप। लेअरजेट हे विमान भारतामध्ये रजिस्टरच होऊ शकत नाही। हे स्ट्रेट फॉरवर्डली तुम्हाला सांगतो, हे इल्लीगली रजिस्टर झालेत डीजीसीएच्या काही अधिकाऱ्यांचा उपयोग करून, नाही तर वापर करून, नाही तर ज्या ज्या गोष्टी ज्या द्यायच्या होत्या त्या देऊन, आणि स्वस्तातलं विमान हे व्हीआयपी साठी मुद्दामून वापरलं गेलं का? दादांचा घातपात असेल तर देशात कुणीच सुरक्षित नाही। नाना पटोले यांचं वक्तव्य। केंद्रातील एजन्सीवर कुणाचाच भरोसा राहिलेला नाही। विमान मालकांना देशाबाहेर जायची परवानगी का दिली? नाना पटोलेंचा सवाल। खरं तर नुसतं सीबीआयच्या चौकशीनच नाही चालणार, कारण की देशाच्या ज्या यंत्रणा आहेत कशा भाजपच्या कार्यकर्ता झालेल्या आहेत हे आपण पाहिलेलंच आहे। जे रोहित पवारांनी मागणी केलेली आहे, कॅनडा असेल, इंग्लंड असेल, अशा वेगळ्या वेगळ्या देशातल्या या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी। सत्तेतील अनेक लोक बीएसआरच्या मालकाशी संबंधित आहेत। कंपनीवर अद्याप बंदी का नाही? काहींची कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी धडपड। रोहित पवारांचा गौप्यस्फोट। सत्तेत असणारे काही लोक मुद्दामून या मालकांना वाचवत आहेत। म्हणजे दादा गेलेत याचं दुःख यांना नाही, पण पैसा आपला वाचला पाहिजे, मैत्री आपली टिकली पाहिजे, या अनुषंगाने व्हीएसआरला मदत करतात। म्हणून आमचं मत आहे की आज नाही तर उद्या व्हीएसआर कंपनीला बंदी घातली पाहिजे। रोहित पवारांकडून जनतेची दिशाभूल। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। मुद्दे नसतानाही रोहित पवार रोज पत्रकार परिषद घेत आहेत। रोहित पवारांनी राऊतांना गुरु मानलंय का? बन यांचा खोचक सवाल। रोहित पवार यांनी संजय राऊत यांना गुरु करून घेतलंय। आता रोहित पवाराच्या रूपानं एक दुसरा भोंगा तयार झालाय। या दुसऱ्या भोंगाला महाराष्ट्र कधीही स्थान देणार नाही। तर एकीकडे विलीनीकरणाची चर्चा आणि घातपाताचा संशय। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। पडद्यामागच्या राजकीय घडामोडींमुळे दादा अस्वस्थ होते असं रोहित पवार म्हणाले। काल रोहित पवार यांची कोर्टात भेट झाली तेव्हा चर्चा झाली, संजय राऊतांचा दावा। तर 1-2 दिवसात पुन्हा या संदर्भात चर्चा करणार राऊतांचं वक्तव्य। इतर काही राजकीय घडामोडी पडद्यामागे ज्या झाल्या आणि त्याच्यामुळे अजित पवार कसे अस्वस्थ होते त्याच्याविषयी त्यांनी माझ्याकडे काही माहिती दिली। 1-2 दिवसांमध्ये आम्ही परत त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। जयंत पाटलांच्या घरी विलीनीकरणासाठी 13 बैठका झाल्या। रोहित पवार यांची माहिती। विलीनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते। रोहित पवार यांचं मोठं विधान।
सीसीटीव्ही कॅमेरा कुठून घ्यायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. तुम्ही ट्रॅफिकचा घ्या, नाहीतर मंत्री लोढा साहेबांच्या घराच्या समोरचा घ्या. तिथं दादा तुम्हाला 13 वेळा वेगवेगळ्या गाडीमध्ये, पण घर एक जयंत पाटील साहेबांचंच. आणि जयंत पाटील साहेबांनी सुद्धा यात स्पष्टीकरण दिलेलं आहे. राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी जयंत पाटलांच्या घरी बैठका, रोहित पवारांचा दाखला देत नाना पटोलेंचं वक्तव्य. 2 कुटुंब एकत्र येत असतील तर अडवू नका, पटोले यांची भूमिका. जयंत पाटलांच्याकडे जवळपास 30दा त्यांच्या मिटिंगा झाल्या. मला असं वाटतं की 2 परिवार एकत्रित यायला निघाला असेल तर त्या परिवाराला एकत्रित येऊ दिलं पाहिजे. त्याला कोणी अडवायची गरज नाही असं मला वाटतं. विलिनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती. विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता. चर्चेसाठी मुंबई बारामतीत 9 बैठका. बैठकीत उपस्थित असलेल्या पवारांच्या एका बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती. सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही. 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार होतील. प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती. ही काय वेळ आहे का अजितदादाच्या निधनानंतर अचानक हे आपण बाकीची चर्चा करणं? आज आम्ही आमचा पक्ष वेगळा आहे. रोहित पवारांना धोका असल्याची माहिती. त्यांना Z+ सुरक्षेची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातील धक्कादायक खुलाशानंतर मागणी. लवकरच आमदार आणि पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार. मी राजकीय भूकंपाबाबत कुठलंही ट्विट केलं नव्हतं. रोहित पवारांनी पुरावा द्यावा. समित ठक्कर यांचं प्रत्युत्तर. भाजपशी संबंधित समित ठक्कर यांच्या महाराष्ट्रात काही मोठं घडणार या जुन्या ट्विटचा संदर्भ रोहित पवार यांनी दिला होता. पण माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका मोठे होते आणि मी रोहित पवार आहे. हे असे चिरकुट पैसे घेऊन काम करणारे ट्रोल या ठक्कर का कोण आहे त्यासारखे नाहीत. त्यामुळे हे लोक मला ट्रोल करतात, याच्यावरून लोकांना आता वेगळ्या शंका यायला लागलेल्या आहेत. पुढे अजित पवारांच्या अपघात प्रकरणाच्या सीबीआय तपासासह VSR कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी. राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. फडणवीस लवकरच गृहमंत्री शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार. प्रकरणाच्या सीबीआय तपासासह VSR कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी. राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. फडणवीस लवकरच गृहमंत्री शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार. आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी आता 16 मार्च रोजी निवडणूक. शरद पवार, रामदास आठवले आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह दिग्गज खासदारांची टर्म संपणार. रिक्त जागांसाठी राजकीय हालचालींना वेग. शरद पवारांकडून पुन्हा राज्यसभेवर जाण्याची तयारी. पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास मवियातील 3ही पक्षांचा होकार. सूत्रांची माहिती. राज्यसभेत पवारांना समर्थन देण्याच्या बदल्यात काँग्रेस विधान परिषदेवर दावा करणार. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. विधान परिषदेत 1 जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी केली जाणार. राज्यसभा निवडणुकीसाठी दिल्लीत मविया एकत्र चर्चा करत निर्णय घेणार. वक्तव्य करताना काळजी घेण्याच्या काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांच्या नेत्यांना सूचना. टिपू सुलतानच्या वादानंतर आजच्या बैठकीत सूचना केल्याची सूत्रांची माहिती. मुंबईतील काँग्रेसच्या बैठकीत चंद्रपूर महापौर प्रकरणावर चर्चा. काँग्रेसचा महापौर का झाला नाही याबद्दल नेत्यांना विचारणा करण्यात आल्याची सूत्रांची माहिती. या संदर्भात पक्षाकडून समिती नेमली जाणार. महापौर निवडीवरून वडेट्टीवार व धानोरकरांमध्ये झाला होता वाद. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नंदनवन बंगल्यावर घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. केडीएमसीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल शिंदेंनी राज ठाकरेंचे आभार मानले. तर मनसेकडूनही सभागृहात सहकार्याचं राज ठाकरेंकडून आश्वासन. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकर शिवसेनेशी जवळीक. दोघांनी उदय सामंत आणि गोगावले यांची भेट घेतली. भाजप विरोधात लढणारे पवारांचे आमदार खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची शंका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा. भारत मंडपम इथे सुरू असलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट निमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी. AI समिटमध्ये झालेल्या गोंधळाबद्दल गेलगोटिया विद्यापीठाने मागितली माफी. चीनी बनावटीचा रोबोटिक कुत्रा आपण विकसित केल्याचा केला होता दावा. पॅव्हेलियनमधील प्रतिनिधीला उत्पादनाच्या तांत्रिक उत्पत्तीची माहिती नव्हती. माध्यमांना मुलाखती देणाऱ्या शिक्षिकेवरच विद्यापीठाने खापर फोडलं. आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या.
बांगलादेशी मुस्लिम अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या आक्रमक. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात पाहणी करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. मुंबईला बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त मुंबई करणार. अधिकृत फेरीवाले आहे त्यांना व्यवस्थित त्यांना दिलेल्या जागेवरच बसता येणार. रहदारीना चालण्याचा अधिकार आहे. पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीच्या अपहरणाच्या आरोपानंतर संतापाची लाट. संपूर्ण शहर बंद. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक पडळकर, संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात मोर्चा. आई भावावर हल्ला करत तरुणीचं अपहरण झाल्याचा आरोप. अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर. मर्जीने मुलासोबत गेले. भिगवण प्रकरणी कथित अपहरण झालेल्या तरुणीचा दावा. माझे आणि त्याचे प्रेमसंबंध आहे. त्याने कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही. तरुणीचा दावा. वर्षापासून प्रेम संबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. मुस्लिम जात प्रमाणपत्र वितरणाला राज्य सरकारचा ब्रेक. आघाडी सरकारच्या काळातील प्रक्रियेवर 12 वर्षांनंतर गदा. मुस्लिम समाजाला आरक्षण रद्द. प्रमाणपत्रांची खिरापतही बंद. नवा शासन निर्णय जारी. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल प्राप्त. समितीने केलेल्या शिफारसीनुसार कारवाई करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. अहवालानुसार पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याचा अंदाज. पुण्याच्या मुंडवा येथील जमीन गैरव्यवहारासंबंधीचा खारगे समितीचा रिपोर्ट हा माझ्याकडे प्राप्त झाला आहे. खारगे समितीने शिफारशी केल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार आहोत. सांगलीत भाजपकडून राष्ट्रवादी अजित पवार गटावर दमदाटीचा प्रकार. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा दावा. झडपीतील सत्ता स्थापनेबाबत बोलताना अजित पवार गट मोडू शकत नाही. चंद्रकांत पाटील यांनी दिला होता इशारा. त्यावरून जयंत पाटलांचा दावा. तर अजित पवार गटाने आमच्या सोबत यावं असं आवाहन. घड्याळाबरोबर आमचीच आघाडी होती ना. निवडून आलेल्या उमेदवारांना भारतीय जनता पक्ष कसं काय दम देऊ शकतो. घड्याळ हा स्वतंत्र म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. पुणे मनपाच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांना कोर्टाचं समन्स. पराभूत उमेदवारांकडून विविध आक्षेप नोंदवत याचिका दाखल. 3 नगरसेवकांविरोधात अनधिकृत बांधकामाची तक्रार. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी खासदार संजय राऊतांची भेट घेतली. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पेडणेकरांकडून राऊतांची भेट. मुंबई पालिकेच्या इतिहासात किशोरी पेडणेकर पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या. संदीप देशपांडे, अविनाश जाधवांकडून राज ठाकरेंची भेट. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक संपन्न. स्वीकृत नगरसेवकांसह पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर चर्चा. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. भिवंडीत भाजपच्या 9 नगरसेवकांचा महाविकास आघाडीला पाठिंबा. महाविकास आघाडीचा महापौर होणार. महापालिकेत सत्तेचं समीकरण बदललं. काँग्रेसच्या 30 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 12 नगरसेवकांना भाजपच्या 9 नगरसेवकांचा पाठिंबा जाहीर. मालेगाव महापालिकेची पहिलीच महासभा वादळी ठरली. टिपू सुलतानच्या फोटोवरील वादानंतर पहिल्यांदाच महासभा पार पडली. भाजप शिवसेनेकडून महापौर आणि उपमहापौरांना महापुरुषांची फोटो फ्रेम आणि संविधानाची फ्रेम भेट. मालेगावात प्रशासकीय काळात झालेल्या विकास कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी. भाजपच्या 2 नगरसेवकांकडून सभागृहात फलक धरत मागणी. प्रशासकीय काळात बहुसंख्य काम बेकायदेशीर झाल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप. जळगावच्या जामनेर तालुक्यातील गोंडखेड येथे सरपंचांविरोधातील सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव फेटाळला. विशेष ग्रामसभेत संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार आणि गुप्त मतदान पद्धतीने पार पडली. कोल्हापुरातील 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचं बिगुलच वाजलं. शुक्रवारपासून प्रभाग रचनेला सुरुवात. 30 मार्चपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर करावी लागणार. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू 200 किलोमीटर महापदयात्रा काढणार. चिखलदरात सलोना पायी यात्रा निघणार आहे. 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान यात्रा मेळघाटात असणार. मीरा भाईंदर महानगरपालिका पारदर्शक प्रशासनात राज्यात 2ऱ्या क्रमांकावर. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनच्या सर्वेक्षणात 29 महानगरपालिकांपैकी मीरा भाईंदर पालिकेचा 2रा क्रमांक. नागपूर जिल्हा बँकेकडून थकीत कर्जदारांची माहिती गोळा करायला सुरुवात. शेतकऱ्यांना कागदपत्र सादर करण्याचं आवाहन.
लातूरमध्ये पोलिसांच्या भरती प्रक्रियेसाठी बोलवण्यात आलेल्या 800 पैकी 311 उमेदवार गैरहजर. पात्र ठरलेल्या 472 उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू. पोलीस भरती प्रक्रियेकडे उमेदवारांनी पाठ फिरवली आहे.